पुण्यातील नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली। यावेळी अजित पवार यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले। 5 वर्ष लोकांची कामं करा, संधीचं सोनं करा, लोकांचे प्रश्न सोडवा। अजित पवार यांनी नगरसेवकांना या सूचना दिल्याचं कळते। जनतेने दिलेला कौल आपल्याला मान्य आहे असंही अजित पवार म्हणाले। तर विकासासाठी मी कायम सोबत असल्याचंही अजितदादा यांनी म्हटलंय। संधीचं सोनं करा, अजित पवार यांनी या नगरसेवकांना सूचना दिलेल्या आहेत। अजित पवारांचा कान मंत्र, जनतेने दिलेला कौल आम्हाला आणि आपल्याला मान्य आहे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। पुढील 5 वर्षात घराघरात आपला पक्ष पोहोचवा असंही अजित पवार म्हणाले। पुण्यातील नगरसेवकांनी अजित पवारांची भेट घेतली। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। खेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत बुट्टे पाटील यांनी पक्षप्रवेश केला। बुट्टे पाटलांनी गेल्या आठवड्यात अजित पवार यांची भेटही घेतली होती। मुंबईच्या टिळक भवनात काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत बैठक। ओबीसी बहुजन आघाडीची काँग्रेससोबत युती, सपकाळ आणि प्रकाश शेंडगेंमध्ये सकारात्मक बैठक। ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला असं सपकाळ यांनी म्हटलंय। जातीनिहाय जनगणनेचा एक काँग्रेसची असणारी जी भूमिका आहे, ही भूमिकाला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे। ओबीसी आघाडी जी आहे, ओबीसी बहुजन आघाडीचा पण त्याला समर्थन आहे। काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन आज बहुजन आघाडीने, ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे। हा आमचा वैचारिक जो मेळ आहे आणि विचारांनी आम्ही सोबत जे आलेलो आहोत, ही आमची भूमिका वैचारिक ठाम स्वरूपाची राहील। आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही सोबत आलेलो आहोत।